नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे असलेल्या अंबाळा तलावात दशक्रिया विधीसाठी आलेल्या तरुणाचा आईच्या नजरेसमोर बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे। ही दुर्दैवी घटना 2 फरवरी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली। आई आपल्या मुलाला मदतीसाठी आक्रोश करत होती, पण कुणीही वेळीच धावून आले नाही। काही क्षणातच पाणी निखिलच्या मृत्यूचं कारण ठरलं आणि संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं। मृत तरुणाचं नाव निखिल नरेश करणकार, वय वर्ष 21, राहणार भन्साळी टाकळी, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर असं आहे। निखिल आपल्या आईसोबत रामटेक येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आला होता, मात्र धार्मिक विधीसाठी आलेल्या या कुटुंबावर काळानं घाला घातलाय। निखिल हा आपल्या आईसोबत अंबाळा तलावावर नातेवाईकाच्या अस्थिकलशाचं विसर्जन करण्यासाठी आला होता। विधी पार पाडल्यानंतर तो तलावात अंघोळ करण्यासाठी उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तो काही क्षणातच खोल भागात गेला आणि गंटागळा खाऊ लागलाय। त्याच्या हालचाली अचानक बेशिस्त झाल्या। मदतीसाठी त्यानं हंबरडा फोडलाय। हे पाहताच त्याची आई जीवाच्या आकांताने ओरडू लागली, माझ्या लेकराला वाचवा। पण परिसरात उपस्थित असलेल्या लोकही काहीच करू शकले नाही। आता कुठे मदत मिळेल, कुठे धावेल असे होईपर्यंत निखिल खोल पाण्यात गडप झाला आणि एका तरुण जीवानं तलावात प्राण सोडले। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस ठाण्याचे निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। स्थानिकांच्या मदतीने निखिलचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले। या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आईने आपल्या पोटच्या गोळ्याला डोळ्यासमोर जीव गमावताना पाहिलं, ही वेदना शब्दात मांडणं अशक्य आहे। या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। अंबाळा तलाव दशक्रिया विधीसाठी प्रसिद्ध असून दररोज अनेक भाविक या तलावावर येतात, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाययोजना केले नाही। तलावाजवळ खोल पाण्याचा इशारा देणारे फलक नाही। तलाव परिसरात कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कर्मचारी किंवा बचाव पथक नाही। गरज पडल्यास मदत मिळावी यासाठी कोणतेही जीवरक्षक साहित्य ठेवण्यात आले नाही। हे एकमेव दुर्दैव प्रकरण नाही, याआधीही या तलावात असे अनेक अपघात झाले आहे। प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही कुणीच गांभीर्याने दखल घेतली नाही। आज निखिलने आपला जीव गमावला, उद्या आणखीन कोणीतरी बळी जाईल। प्रशासनाला एवढेच वाट पाहायची आहे का? माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा पाण्यात बुडत होता, पण मी काहीच करू शकली नाही। आईचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले। एक आई आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवू शकत नव्हती, हाच तिच्यासाठी सर्वात मोठा आघात होता। निखिलच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे। त्याच्या मित्रांना अजूनही विश्वास बसत नाही की त्याचा हसरा मित्र आता या जगात नाही। कुटुंबियांच्या वेदना काही शब्दात व्यक्त करता येत नाही। आतापर्यंत अंबाळा तलावात वारंवार जीव गमावले जात असतात। प्रशासनानं आजवर कोणती सुरक्षात्मक पावले उचलली? भाविकांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना का नाहीत? तलावाजवळ पोलीस सुरक्षा रक्षक किंवा बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा तैनात का नाही? या दुर्घटनेसाठी जबाबदार तरी कोण? प्रशासनाने त्वरित सुरक्षेसाठी लाईफ गार्ड नियुक्त करावे। तलावाजवळ खोल पाण्याचा इशारा देणारे फलक लावावे। पाण्यात बुडणाऱ्या वाचवण्यासाठी बचाव साहित्य ठेवावे। आज निखिल गेला, उद्या आणखीन कोण? प्रशासन कधी जागे होणार? गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।